नमस्कार मित्रांनो, राजे 777 केसरीमध्ये आपण बघूया कोणकोणती नंदी आतापर्यंत गटपात झालेले आहेत. आतापर्यंत 20 गट पळून आले. तुम्ही समोर बघू शकता द्वारलीकरांचा हरण्या गट क्रमांक 17 मध्ये गटपात झालेला आहे. त्यासोबत पडला आपले गोपालबाबा महाराज म्हात्रे, चिंचपारा कल्याण यांचा लक्ष. अजून कुठली कुठली बैला गटपात झाले थोडक्यात बघूया चला. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मुंबईचा कालीज कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर गट क्रमांक 11 मध्ये गटपात झालेला आहे. तो आपण दाखवला आहे. आणि कोणकोणती बैला गटपात झालेत ना त्याच्यामध्ये आता मथुर पण दाखवतो. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केलं की कॉकटेलची अपडेट द्या. तर कॉकटेल मला वाटतं गट क्रमांक 88 मध्ये पळणार आहे. तर चला आता कॉकटेलसाठी पण आपण शुभेच्छा देऊया गटासाठी. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही कार्तिक किरे शेटराव सिंगम बेडा ग्रुप जलवा यांचा जलवा गट क्रमांक 14 मध्ये गटपात झालेला आहे. चांगला असा जोर पळाला आणि त्या साईडला पण चांगला बैल होता आपण बघूया. आणि सोबत पळाला त्याच्या आजिवलीकरांचा फायर गट क्रमांक 14 मध्ये सुंदर गाडी पळाली आणि गाडीला चांगला असा स्पीड लागला होता. इकडे या साईडला बघू शकता सुंदर गाडी पळाली गट क्रमांक 15 मध्ये. जो आपला गोविंद आहेत आपले गोपीनाथ शेट्टुंगे यांचा गोविंदाच्या सोबत पळाला सोन्या संभाजीनगरचा सोन्या ही गाडी पळाली आणि चांगली गती लागली गाडीला. आणि तुम्ही बघत असाल कायम 3 फेरं म्हटलं की नक्की तुम्हाला आवर्जून गोविंद दिसत असेल. आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेण्याचं त्याचं नाव आहे. बघूया आजच्या मैदानामध्ये पण आपण त्याला शुभेच्छा देऊया का गुलालामध्ये राहू. सुंदर मित्रांनो गाडी पळाली गोविंदाची. आपण गोपीनाथ शेट आहे त्यांना विचारूया काय जी गती लागली त्या गतीविषयी. गती अत्यंत चांगली लागली आणि दोन्ही एक जीवाची बैल होती आणि गाडी चांगली पळाली. पहिल्यांदा ही जोडी पळाली का? पहिल्यांदाच पळाली. कसं काय अचानक पहिला? अचानक पायरा म्हणजे आपला आधी साधार केला, आपला दुसरा पायरा होता. अचानक आपण हा यांचं परिचय असल्यामुळे त्यांना बोलला आपली गाडी पळवायची का, ते चालेल होतं. बरोबर. 6 तारखेला कोण होता पहिला? सातार केला आम्हाला तिकडचं जालन्या साईडला लखन म्हणून बोलले. लखन होता का? म्हणजे संभाजीनगरचा लखन नाही ना? हां हां जालन्याचं की आपला आता फॉर्च्युनरचा मालक आहे, तो नाही ना? तो लखन. चालेल. आणि गाडी छान पळली. ड्रायव्हर कोण बसवला? ड्रायव्हर तिकडचं होता, तिकडचा होता ना? संभाजीनगरचं. बरोबर. या मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल? कारण तुम्ही तर खूप सारी मैदानं तिकडे घाटावर बघत असता. एकदम अत्यंत चांगलं मैदान आहे आणि मैदानाची फाटी आणि सोनू शेठ बापूराव यांनी उत्तम असं नियोजन केलेलं आहे आणि बैल बांधण्यासाठी सुसवी अशी जागा आहे आणि खूप छान नियोजन आहे. चल शुभेच्छा तुम्हाला गुलालासाठी. धन्यवाद. गोविंदासोबत छान असं संभाजीनगरचा सोन्या पळाला. आपण कुठून बैल आले विचारूया. भाऊ नाव सांगा तुमचं. माझा अंकुश गंगाराम वाघ, छत्रपती संभाजीनगर. बरोबर. अचानक पैरा झालाय आपण गोपीनाथ शेठ म्हणाले. पहिलेचं काही संबंध काय बोला? नाही मित्र आहे आमचे, त्यांनी सांगितलं की पायरा करता म्हणून चला म्हणून पायरा अचानक केला आम्ही मग. पहिल्यांदा गाडी पळते आणि गाडीला गती पण छान लागली. हो हो आणि मला वाटतं गटामध्ये गाड्या पण टॉपच्याच होत्या सर्व. हो टपच्या गाडी. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. साईडला बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक प्रथमेश शेठ भगत यांचा रॉकीबाई नवीन खरेदी गट क्रमांक 22 मध्ये गटपात झालेला आहे. त्याला पण आपण शुभेच्छा देऊ. चला सेमीसाठी. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही मोऱ्याच्या पाराचा शेरा निघलाय. किती वेळ गटामध्ये? 90 मध्ये. म्हणजे आता झालाय तो अजून पळला नाही. प्रसिद्ध गाडा मालक नितीन शेठ पाटील वडपी भिवंडी हे सुद्धा पोहोचले मैदानामध्ये. बघू शकता 3 बैल आलेल्या नखऱ्या रायबा आणि विमान. किती वेळ गटामध्ये पडणार आहेत? पावते आहेत. एक 71 गट मध्ये आहे आणि एक 80 मध्ये आहे. घरचंच साधत घरचंच साज आहे. आणि 3 बैल आलेत मग एकाला पैरा एक पैर आहे. एकाला पैरा ना. चला तुम्हाला शुभेच्छा. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सोमडलेकरचा शंभू पण आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर आपल्याला थोड्या टायमामध्ये पलताना सुद्धा तो दिसेल. आपण कोण कोण बैल आले त्याच्यामध्ये दाखवतो त्याला. चला. नवी मुंबई खेरणेकरांचा साजिबभाई रोप पटेल यांचा लक्ष गट क्रमांक 3 मध्ये गटपास करूच्या सेमीसाठी पात्र झालाय. त्याच्यासोबत कोण पळाला सोबत? किस्मत काशेलेकरांचा किस्मत आणि लक्षाची गाडी सुंदर अशी गाडी पळाली. मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आप्पा भाऊ गायकवाड यांचा जुल्या गट क्रमांक 2 मध्ये सुंदर गाडी पळाली जुल्याची. भाऊलकरांचा लाडू आणि जुल्या अशी गाडी पळाली आणि सेमीसाठी पात्र आहे. हे बैला बघा किती लांब लांब बांधल्यात. आता ती तिकडे बघा त्या टोकाला तिकडे बैला आहेत. तेवढं लांब कुठं जायचं बघा, इतका ऊन लागतो. चला जी जमतात ती दाखवतो मी आणि मग पुढे बघूया आता कुठली. इथं पण एक चांगला अशी जोडी मला वाटतं गटपात झालेली गट क्रमांक 19 मध्ये. त्याचं नाव काय? कुठला? चिंचपाडचा तर नाही इथला. हा ना, घरचाच आज का? मित्रांनो आपण राणाची त्या दिवशी मुलाखत घेतली होती. आपले चिंचपाड विशाल केने काहीतरी नाव आहे त्यांचा. राणा चिंचपाडचा आहेत. आरती दादांची बघा आपण मुलाखत घेतली त्याची. त्यांचे मालक आहे. त्यांचा घरचा मला राणा आणि या बाईला नाव ना मला माहिती. 19 मध्ये गटपात झालेला आहे.
मित्रांनो इकडे प्रसिद्ध गाडा मालक हेमंत शेठ हेगडे यांची 3 बैल आलेले आहेत, सोन्या, सुंदर आणि दुसरं काय, सोन्या आणि सुंदर आणि याचं नाव शिवा. तिन्ही बैल आता येणाऱ्या पुढच्या गटामध्ये तुम्हाला पलताना दिसतील. स्वर्गीय किशोर अनंत पाटील म्हणजे तात्यांचा घरचा साज आज या मैदानामध्ये पळाला. राजा 777 केसरीमध्ये हिंद केसरी रामा आणि त्याच्यासोबत पळाला शंभू आणि चांगली अशी गाडी गट क्रमांक 20 मध्ये गटपात झालेली आहे. सेमीसाठी पात्र आहे गाडी. छोटे मालक हेमेश, आपण त्याला विचारूया. भरपूर दिवसानंतर रामा चांगला असा अंतरात पळाला. काय बोलशील हेमेश, कसा वाटला रामा? खूप आनंद झाला. कोण पैरा नव्हता देत रामाला. एक अड्डा हरले आता. बरोबर ना, म्हणून घरची गाडी पण पळवली. हो अचानक घरचंच गाडीचा पळवायचा निर्णय घेतला का? हो म्हणजे पैरा कोणी देत त्याच्यामुळे? हो बरोबर. काय अपेक्षा काय आता फायनल मध्ये गुलालामध्ये राहावं का गाडी, काय वाटतं? हो नक्कीच राहा. चालेल, तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. चांगली अशी गाडी पळाली आणि एक खूप मोठा मैदान झाला. मागच्या आपण 2-4 महिन्यापूर्वी बघितला हिंद केसरी पुशेगाव. त्या पुशेगावच्या मैदानामध्ये हिंद केसरी मान मिळवला, 7व्या क्रमांकाचा मान रामाने. चला, बरीचशीच बैला दाखवली आता जी गटपात झालेली, पण बरेचसेच गाडा मालक जे बैला काही बिना गटाची पण दाखवल्या ती म्हणजे कशी त्यांना पण वाटतं दाखवावं, तर दाखवलेत आता बरीचशीच. आता थोडासा नाश्ता वगैरे करतो कारण खूप लवकर 6 वाजता घरी निघलो होतो. तर बाकीचं आता काही अपडेट असेल ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. चला मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक 28 मध्ये. स्वर्गीय किशोरानंद पाटील व विराज प्रवीण पाटील यांचा पोलीसराव, त्यासोबत पळाला आपले चिंचपाडचे आतिशेठ पाटील यांचा आनंदराव. अशी सुंदर अशी गाडी गट क्रमांक 28 मध्ये सेमीसाठी पात्र झाली. सुंदर गाड्या पळतात मित्रांनो, ज्या मुंबईला नंबरामध्ये गाड्या पळतात 2 नंबर 1 नंबर 3 नंबरमध्ये, त्याच गाड्यांच्या संध्याकाळी फायनलमध्ये आपल्याला लढती होताना दिसतील. तर त्याच्यामुळं आपण बघूया. हा गटाचा मैदान आहे, त्याच्यामुळं कोणी कोणाचं वाईट नका समजून घेऊ, कारण बिंजोर वेगळा असतं आणि हा गटाचा आहे. तर याच्यामध्ये बघा आदत वस्त्र पण बाजी मारतात, त्यानंतर गावठी बैला सुद्धा बाजी मारतात. तर चला, शिकरांचा राणा तुम्ही बघू शकता गट क्रमांक 31 मध्ये गटपात झालेला आहे. राणा सोबत पळाला का? राणा सोबत काय नाव? कुडवलीकरांची रायफल. मित्रांनो, सुंदर तुम्हाला आता मगाशी दाखवलं. आनंद आणि पोलीसची गाडी गटपात झालेली आहे आणि अचानक पैरा झालाय. आपण पोलीसवाल्यांना सांगितलंय. कसं का अचानक पैरा, सांगा ना. पहिला पहिले आपल्याला बादलचा पैरा होता. बैल काहीतरी रात्री गोठ्यामध्ये पडल्यामुळं मग अचानक येवा पैरा गेला पोलिसांनी. दुसऱ्यांदा पळते ना गाडी, बिंजोरला पण पळाली ही गाडी पण. हा दुसऱ्यांदा पण गती पण लागली चांगली. काय बोलाल? बघूया आता 3 फेऱ्याचं काम म्हणजे आपला बिंजोरचा केलाय, पण आपला सोनू बापूराच्या वाढदिवसानिमित्त इथं ठेवला मैदान, तर आपण मजा घ्यायला पाहिजे. बरोबर. मग आनंद पहिले याच्या आधी कुठं मैदानाला पळालेला आहे का? हा 2-3 वेळेला पळाला घाटावर. बरोबर. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बघू शकता मानगरकरांचा वादल, तो सुद्धा गटपात झालेला आहे. त्या साईडला बघू शकता सुंदर गाडी पळाली. आपले प्रदीप शेख इथे कात्रपकरांचा पाकऱ्या, आपले बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य शेवाले आबा यांचा पाकऱ्या आणि बादल अशी गाडी पळाली गट क्रमांक 33 मध्ये. गट क्रमांक 32 मध्ये खानाव पनवेलकरांचा फायटर आणि कासपकरांचा मल्हार अशी गाडी गट क्रमांक 32 मध्ये पळाली. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली. इकडे या साईडला बघू शकता प्रसिद्ध गाडा मग लालचंद शेठ पाटील यांचा वजीर आणि मुंबई बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील यांचा लाडक्या. सुंदर अशी गाडी गट क्रमांक 21 मध्ये पळाली. साईडला बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक पप्पू शेठ आहेत. काय बोलला आज जो गट पळाला, गावचा साथ पळवला? हो, गावचा साथ पळाला आणि आपल्या मित्राचीच गाडी होती. आपली गाडी 2 नंबरला उतरली होती, पण तिचा सुट्टी मेकरचा पाय पुढे असले, दोन्ही पाय पुढे असल्यामुळे तो निकाल आपल्याला देण्यात आला. बरोबर. आता पुढे काय अपेक्षा असेल, कारण पळाली आधी पण गाडी लढत दिली. पुढे अपेक्षा आहेत. आज आता एन्जॉयचा दिवस आहे आजचा, म्हणजे आपण काही गटाबिटात कधी पळवलेली नाही गाडी आणि आपल्या गुरुवार तर खूप साऱ्या बघितल्या गटाचा. मागच्या वर्षी पण इथं तुमचा गुलाल झालेला होता. मागच्या वर्षी आहे ती गाडी आहे, अजून एक फायनलला 100% आहे. आम्ही आज चालेल. चला, 3 गाड्या आहेत, एक राहीलच ना. शुभेच्छा तुम्हाला. साथ पालवला रामा. मगाशी जातो एमएससी बोललो मी, रामा पालत ना म्हणून कोणी पायरा देत नव्हता, पण आम्ही अचानक ठरवलं घरची गाडी पळवायची. काय बोला? खरंच कोणाला फोन केला, बैल आपला जरा कमी झालता, मगून कोणावर प्याराने म्हणला, मगून घरचीच जोडी पळवली. पण रामाच्या गटामध्ये खूप मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आणि कुठेतरी त्याच्यामध्ये गटपात झाला बघा. काय बोला? आणि हिंद केसरी मैदानाला पण तो राहिलेला आहे. कसं प्रत्येकाला वाटतं बैल कसला, की आम्ही ते बैलांनी करून द्यावं. चला, शुभेच्छा तुम्हाला गुलाल.